बातमी आयटी सेक्टरमधून। आयटी कंपन्यांमध्ये मोठी नोकर कपात होतीये। इंटेलमध्ये 15,000 जणांना नोकरीवरनं काढण्यात आलंय। इंटेलचा 15% वर्कफोर्स हा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ऑगस्टमध्ये जवळपास 27,000 जणांनी त्यामुळे नोकरी गमावलेली आहे। हा आकडा वाढताना पाहायला मिळतोय। इंटेलचा 15% वर्कफोर्स हा कमी करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर या कंपनीमधनं जवळपास इंटेलनं 15,000 जणांना नोकरीवरनं काढलं होतं आणि एकूण ऑगस्टमध्ये अनेकांनी नोकरी गमावली आहे। त्यात तब्बल 27,000 लोकांनी नोकरी गमावलेली आहे। आयटी सेक्टरमध्ये नोकर कपातीचं संकट आहे। ऑगस्टमध्ये 27,000 जणांनी नोकरी गमावली आहे। तर इंटेल, IBM तसंच सिस्को यासारख्या मोठ्या कंपनी सुद्धा नोकर कपात झालेली आहे। छोट्या मोठ्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये सुद्धा मोठी नोकर कपात झाली आहे। जवळपास 40 कंपन्यांमध्ये नोकर कपात झाली आहे। तर चालू वर्षी आतापर्यंत 1,36,000 जणांनी नोकरी गमावलेली आहे। गेल्या 9 महिन्यात 422 कंपन्यांमध्ये नोकर कपात झाली आहे। आयटी सेक्टरमधली ही मोठी नोकर कपात आहे आणि हे संकट चांगलंच घोंगावतंय।